नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 7वी विषय गणित, कोन व कोनांच्या जोड्या या चौथ्या प्रकरणामध्ये आपण मागच्या तासाला पाहिलं लघु कोन, कोटी कोन, पूरक कोन याचा अभ्यास केला. आज आपल्याला विरुद्ध किरणाचा अभ्यास करायचा आहे. तर मी समोर दोन आकृत्या काढल्या आहेत बघा. तुमच्या पुस्तकात सुद्धा पान नंबर 28 वर दोन आकृत्या काढून दाखवलेल्या आहेत. तिथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की इथे दोन किरण तयार झालेले आहेत. या दोन किरणांमुळे आरंभ बिंदू याचा बी आहे आणि ह्या दोन किरणांमुळे काय तयार झालंय, एक कोन तयार झालेला आहे. बघा, किरण बी ए आणि किरण बी सी याच्यामुळे आपल्याला एक कोन मिळालेला आहे. त्या कोनाचं वाचन जर आपण करायचं म्हटलं तर कोन ए बी सी असं करू, बरोबर आहे की नाही. आता खाली पण एक आकृती काढली बघा मी. या आरंभ बिंदू बी असून इथे सुद्धा दोन किरणांनी एक कोन तयार झालेला आहे. हा आहे विशाल कोन आणि हा आहे सरळ कोन. किरण बी ए आणि किरण बी सी या दोन किरणांमुळे हा सरळ कोन तयार झालेला आहे. ज्या दोन किरणांचा विरुद्ध किरणांचा एक कोन तयार होतो आणि ती जी रेषा तयार होते, सरळ रेषा, त्यामुळे तो जो कोन असतो तो विरुद्ध किरण, याला आपण काय म्हणूया, विरुद्ध किरण असे म्हणूया. बघा, किरण बी ए आणि किरण बी सी हा विशाल कोन, इथे विशाल कोन तयार झाला. किरण बी ए आणि किरण बी सी मुळे काय तयार झाला, विशाल कोन तयार झाला. पण इथे मात्र किरण बी ए आणि किरण बी सी मुळे सरळ कोन तयार झाला. एक सरळ रेषा इथे मिळाली आणि ही सरळ रेषा म्हणजेच या किरण बी ए आणि किरण बी सी चे हे दोघं काय आहे, विरुद्ध किरण तयार झालेले आहे. तर इथे किरण बी ए आणि किरण बी सी हे एकमेकांचे काय आहे, दोघांचे विरुद्ध किरण आहेत. खाली एक वाक्य दिलेलं आहे बघा, की ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो. आरंभ बिंदू म्हणजे काय, की जिथून किरण सुरू होतो तो. तर आता हा जो किरण सुरू झालाय तो किरण बी पासून सुरू झालाय आणि हा जो किरण सुरू झालाय हा बी पासून सुरू झालाय, किरण बी सी. ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो आणि त्या किरणांनी एक सरळ रेषा तयार होते, झालाय की नाही, सरळ कोन तयार झालाय बघा, इथे सरळ रेषा तयार होते, त्या किरणांना परस्परांचे काय म्हणतात, विरुद्ध किरण असे म्हणतात. हे जे वाक्य दिलेलं आहे खाली ते तुम्ही पाठांतर करून घ्यायचं आहे, रिकाम्या जागांमध्ये विचारलं जातो. ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, सामायिक म्हणजे काय, दोघही किरणांचा एकच आहे बघा तो. ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो आणि ज्या दोन किरणांमुळे एक सरळ रेषा तयार होते, त्या दोन किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण असे म्हणतात. समजलं सर्वांना. आता आपण उदाहरण संग्रह 18 पाहूया. मध्ये तुम्हाला एक आकृती काढून दाखवलेली बघा. बघा, शेजारील आकृतीमध्ये दोन किरण हे एकमेकांना, दोन रेषा आहे एकमेकांना छेदले, बरोबर आहे ना. आणि इथे सुद्धा या दोन रेषा कशा छेदल्या आणि त्याच्यावरून प्रश्न विचारले बघा तुम्हाला. ह्या आकृतीवरून दोन प्रश्न विचारले आहे. शेजारील आकृतीत विरुद्ध किरणांची नावे लिहा. आता ही जी रेषा आहे बघा, रेषा एल एम, याच्यामध्ये हा जो पी आहे हा आरंभ बिंदू आहे. ही जी रेषा आहे दुसरी रेषा टी एन, याच्यामध्ये सुद्धा हा जो पी आहे हा आरंभ बिंदू आहे. आणि या आरंभ बिंदूमुळे इथे आपल्याला दोन दोन किरण मिळालेले आहे. तर त्या किरणांची नावं तुम्हाला विचारलेली आहे, विरुद्ध किरणांची. बघा, याच्यामध्ये किरण पीएम आणि किरण पीएल हे काय आहे, विरुद्ध किरण आहेत. आता आपण म्हटलं की
किरण पीटी आणि किरण पीएम हे विरुद्ध किरण होतील का? नाही. कारण ते एका सरळ रेषेत आहेत का? नाही. आपण काय वाक्य वाचलं आता उदाहरण संग्रहाच्या आधी की ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो आणि ज्या दोन किरणांमुळे एक सरळ रेषा तयार होते त्यांना त्याच किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात. म्हणून किरण पीटी आणि किरण पीएम हे विरुद्ध किरण होऊ शकत नाही. एका सरळ रेषेत जे असतील तेच किरण फक्त विरुद्ध किरण होऊ शकतात. मग इथे आपण किरण पीएल विरुद्ध किरणांची नावं विचारलेली आपल्याला. किरण पीएम हे एक विरुद्ध किरण झाला. दुसरा किरण पीएन आणि किरण पीटी हा दुसरा विरुद्ध किरण झाला. बघा आता आरंभ किरण वाचताना केव्हाही आपण किरण आरंभ बिंदू पासूनच सुरुवात करायची. बघा हा एक किरण काढला मी, याला नाव दिलं पी, याला नाव दिलं टी. तर किरण टी पी असं आपण कधीच वाचणार नाही. का? कारण ह्या किरणाचा आरंभ बिंदू कुठून सुरू झालेला आहे? टी बिंदू पासून सुरू झालेला आहे. म्हणून याचं वाचन करताना आपण केव्हाही कसं वाचायचं? किरण पी टी. कारण हा जो किरण आहे हा पी बिंदू पासून सुरू होऊन हा टी बिंदू पर्यंत नाही संपलेला, तर हा वाढत जाणार आहे. म्हणून इथे आपण याला काय दाखवलेली आहे? बाणाची खूण दाखवलेली आहे. समजलं सर्वांना? म्हणून केव्हाही किरण वाचताना आरंभ बिंदू पासूनच वाचायला सुरुवात करायची. समजलं सगळ्यांना? अशा प्रकारे दोन किरणांची नावं आपल्याला इथे मिळालेली आहेत. आता दुसरा प्रश्न विचारलाय बघा, किरण पीएम व किरण पीटी हे विरुद्ध किरण आहेत का? किरण पीएम आणि किरण पीटी. किरण पीएम आणि किरण पीटी मी तुम्हाला आताच सांगितलं, तर ते दोघंही विरुद्ध किरण नाही. बघा तुम्हाला प्रश्न विचारला आहे की किरण पीएम आणि किरण पीटी हे विरुद्ध किरण आहेत का? तर त्यांचा आरंभ बिंदू सामायिक आहे पी. त्यांचा पी हा आरंभ बिंदू सामायिक आहे. पण मात्र ते किरण त्या किरणांनी सरळ रेषा तयार होते का? नाही. एक विशाल कोन तयार झालेला आहे. म्हणून किरण पीएम व किरण पीटी हे विरुद्ध किरण नाही. विरुद्ध किरण नाही. समजलं सर्वांना? का नाही? कारण त्यांचा आरंभ बिंदू जरी सामायिक असला तरी ते एका सरळ रेषेत नाही. म्हणून ह्या दोन किरणांमुळे एक सरळ रेषा तयार झालेली आहे का? नाही. म्हणून किरण पीएम आणि किरण पीटी हे दोन विरुद्ध किरण नाही. समजलं सर्वांना? हा उदाहरण संग्रह सोडवून घ्यायचा आहे. पुढे आहे बघा, रेषीय जोडीतील कोन. पुढचा मुद्दा आहे आपला रेषीय जोडीतील कोन. बघा एक आकृती मी काढली आहे समोर. रेषीय जोडीतील कोन. शेजारील आकृतीत दोन कोन काढले मी. कोन त्यांची नावं विचारली बघा. कोणांची नावे द्या. कोन पी क्यू आर आणि कोन आर क्यू एस अशी दोन कोन इथे तयार झालेली आहे. कोन पी क्यू आर आणि कोन आर क्यू एस हे दोन कोनांची नावे इथे आलेली आहेत बघा. कोणांची जोडी कोणत्या प्रकारची आहे? आता कोणता प्रकार आहे?
हा विशाल कोन आहे आणि हा लघु कोन आहे. कोन PQR हा कोणता कोन आहे? विशाल कोन. आणि कोन RQS हा कोणता कोन आहे? लघु कोन आहे. नंतर तिसरा प्रश्न विचारला आहे की कोणांच्या असामायिक भुजा कोणत्या. आता ही जी भुजा आहे बघा, भुजा म्हणजेच काय? बाजू. तर ह्या दोन कोणांची सामायिक भुजा कोणती? इथे किरण QR, बरोबर. पण आता इथे सुद्धा आरंभ बिंदू आहे बघा. या किरणाचा आणि या किरणांचा, या तिघही किरणांचा हा Q हा काय आहे? आरंभ बिंदू आहे. किरण QP, किरण QR आणि किरण QS या आरंभ बिंदूमुळे दोन कोन तयार झालेले आहेत. एक कोन झाला हा कोन PQR आणि कोन RQS. आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की असामायिक भुजा. असामायिक म्हणजे काय? की ज्या सामायिक नाही. आता ही सामायिक आहे, मग असामायिक कोणते आहे? किरण QS आणि किरण QS आणि किरण QP ह्या दोघं असामायिक भुजा आहेत. असामायिक म्हणजे काय? की ज्या समान नाहीये, दोघांच्या समान नाहीये तशा. ही समान आहे, दोघं कोणांना ही समान आहे म्हणून. नंतर तुम्हाला प्रश्न विचारलाय बघा पुढचा की माप कोन PQR बरोबर किती आणि माप कोन RQS बरोबर किती असा प्रश्न विचारला आहे. तर ह्या प्रश्नांची, दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या पुस्तकातला हा जो कोन आहे हा कोन मोजायचा, दोघही कोन मोजायचे आणि तिथे त्याची उत्तरं लिहायची आहेत. आलं लक्षात? तर ह्या दोघं, हा तुमचा अभ्यास आहे घरचा. कशाने मोजणार? कोन मापकाच्या साह्याने. कोन मापकाच्या साह्याने कोन PQR पण मोजायचा, त्याचं माप लिहायचं. कोन RQS पण मोजायचा आणि त्याचं माप लिहायचं. मग हे जे दोन कोन आहेत या दोन कोनांची माप बरोबर काय येतील? कोन PQR अधिक माप कोन RQS बरोबर 180 अंश मापाचे असतील. किती अंश मापाचे असतील? का? कारण हे जे दोन कोन आहे, एक विशाल कोन आणि हा सरळ कोन आहे, आणि हे जे दोन कोन आहे ह्या दोघं कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कारण ते रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही काय असते? 180 अंश असते. म्हणून हे दोघं कोनांचं माप तुम्हाला मोजून इथे लिहायचं आहे. त्यांची बेरीज करून बघा, ती बरोबर काय येईल? 180 अंशी. जर हा 110 अंश असेल तर हा 70 अंश असेल. अशा प्रकारे एक विशाल कोन आणि एक लघु कोन असं त्यांचं माप असेल. म्हणजे कोन PQR आणि कोन RQS हे संलग्न कोन सुद्धा आहेत. काय येते? संलग्न कोन. आपण संलग्न कोन म्हणजे काय? लगतचे कोन, शेजारचे कोन. याचा अभ्यास आपण आधीच्या तासाला केलेला आहे. तुम्हाला आठवलं असेल तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की ह्या दोन कोनांच्या, संलग्न कोनांच्या मापांची बेरीज सुद्धा किती असते? 180 अंश असते. बरोबर ना? म्हणून हे जे दोन कोन आहेत यांना आपण पूरक कोन सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? पूरक कोन. आठवलं? मागच्या तासाला आपण याचा अभ्यास केला. त्यांच्या असामायिक भुजा हे परस्परांचे विरुद्ध कोन आहेत. बघा काय काय सांगितलं? संलग्न कोन आहे म्हणजे लगतचे कोन आहेत. नंतर यांचे ज्या असामायिक भुजा आहे हे विरुद्ध किरण आहे. हा याचा QP आणि QS हे दोघं विरुद्ध किरण. या दोघांच्या मापांची बेरीज किती? 180. त्याच्यातला एक विशाल कोन, एक लघु कोन. अशा प्रकारे म्हणजे ज्या भुजांनी एक रेषा तयार होते हे दोन कोन रेषीय जोडीतील आहेत असं आपण म्हणतो. की ज्या भुजांनी एक रेषा तयार झालेली, बघा ही एक भुजा आणि ही एक भुजा, याच्यामुळे एक सरळ रेषा तयार झालेली आहे आणि त्यामुळे
ते एका सरळ रेषेत आहे, त्या दोघंही भुजा, म्हणून रेषीय जोडीतील कोन त्याला आपण म्हणतो. आणि ह्या रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते? मग 180 अंश असते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला खाली दिलेले बघा हे जे वाक्य आहे ना, रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज, इथे लिहिते खाली, रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे वाक्य तुम्हाला लिहायचं आहे आणि हे वाक्य असं चौकोनामध्ये लिहून, हा चौकोन असा डार्क करून हे वाक्य तुम्हाला पाठांतर करायचं आहे. कारण हे वाक्य बदलणार नाही. रेषीय जोडीतील तुम्ही जगाच्या पायथ्याशी कुठेही गेलात तरी रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंशच असेल. समजलं सर्वांना? अशा प्रकारे बघा तुम्हाला एक खाली वाक्य दिलेलं आहे की ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते, ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते, असमान भुजांनी असामायिक भुजांनी एक सरळ रेषा तयार होते आणि अशा रेषीय जोडीतील कोनांना यांना आपण काय म्हणतो? अशा दोन कोनांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतो. आणि रेषीय जोडीतील कोन हे परस्परांचे काय असतात? पूरक कोन असतात. जसं आपण मागच्या तासाला पूरक कोनांचा अभ्यास केला की दोन कोनांची बेरीज ही 180 अंश असेल तर आपण त्याला काय म्हणतो? पूरक कोन म्हणतो. समजलं सर्वांना? अशा प्रकारे हे रेषीय जोडीतील कोनांचा अभ्यास आपण केलेला आहे. तुम्हाला सराव संच 19 दिलाय बघा पुढे. खालील दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनांच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा. तुम्हाला प्रश्न विचारलाय बघा, संलग्न नसलेले कोटी कोन काढा. दुसरा प्रश्न विचारलाय पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोन काढा. नंतर रेषीय जोडीतील नसलेले पूरक कोन काढा. अशा प्रकारे तुम्हाला जो मागचा अभ्यास केला आपण, कोटी कोन, पूरक कोन, विरुद्ध कोन, रेषीय जोडीतील कोन, याच्यावरून किंवा संलग्न कोन, हे जे कोन आणि कोनांच्या जोड्या आपण बघतोय आतापर्यंत, त्याच्यावर हा उदाहरण संग्रह आहे. तर हे जेव्हा तुम्ही आकृत्या काढणार आहात तेव्हा पेन्सिलीचा वापर इथे करायचा आहे. हा जो सराव संच 19 आहे हा तुम्ही घरी सोडवायचा आहे. हा तुमचा घरचा अभ्यास आहे. समजलं सर्वांना? नंतर आपण पुढच्या तासाला बघणार आहोत विरुद्ध कोन. धन्यवाद.